आवाज येतोय सगळ्यांना? येतोय, छान. तर काल आपण चिट चॅट घेतलं होतं, बरोबर? आठवतंय सगळ्यांना? ओके. तर आज आपण यू स्टार्ट डाईंग स्लोली ही कविता, तिचं मराठी भाषांतर, मराठीत आपण ती कविता समजून घेणार आहोत. मुलांनो, यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे काय रे? काल आपण पाहिलं होतं. तुम्ही तुमच्या आशा व आनंदात चालला आहात. बर, ही एक कन्सेप्ट झाली. तुमचा आनंद किंवा आशा काय विसरत चाललात किंवा काय 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 असं नेक्स्ट वाजेल. अजून काय वाटतं बरं? ही एक समजाईने सांगितलं. आपण हळूहळू संपून जाऊ. अजून नष्ट होत जाऊ. छान. अजून बस, चला, एवढे अर्थ भरपूर झाले, बरोबर? तर पहा मुलांना, या कवितेचा अर्थ जसा तुम्ही सांगितलाय तसा नाही. एक अर्थ थोडा जुळता मिळता आला सुरुवातीचा. कदाचित तिने ते वाचलं असं कुठंतरी, म्हणून कदाचित किंवा तिने स्टडी मटेरियल वाचलेलं असेल म्हणून तिला त्याचा थोडासा अर्थ जुळलाय, बरोबर? किंवा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, डाईंग स्लोली, इकडे मार्जिन मध्ये साईडला त्याचा अर्थ पण दिलेला आहे. डाईंग स्लोली म्हणजे लुझिंग होप ऑफ अ हॅपी फ्युचर, बरोबर? म्हणजे आनंदी जीवनाची आशा गमावणे. म्हणजे आपल्या कवितेचा अर्थ काय होतो? तर यू स्टार्ट डाईंग स्लोली याचा अर्थ हळूहळू मरणे, हळूहळू संपणे, किंवा अजून वेगवेगळे अर्थ तुम्ही सांगितले, तसा त्याचा अर्थ नाही. तो झाला त्याचा शब्दाचा शब्दशः अर्थ, बरोबर? कविता ही खूप मार्मिक आहे, कालच मी तुम्हाला बोललो होतो. फक्त मला काल त्याचा कॉन्टेक्स्ट पूर्णपणे तुमचा खराब करायचा नव्हता, किंवा त्यातला कोणतीही गोष्ट कामाला लीक करायची नव्हती. आज मी तुम्हाला ही पोएम शिकवणार आहे. एकदम बारकाईने प्रत्येक गोष्ट यातली समजून घ्या. तुम्हाला आयुष्यात खूप उपयोगी येणारी कविता या ठिकाणी मी शिकवतोय. बिफोर गोइंग टू लर्न अबाउट द पोएम, विल ट्राय टू लर्न अबाउट पाब्लो नेरुडा, who is the writer of this poem. You Start Dying Slowly, written by पाब्लो नेरुडा. पाब्लो नेरुडा हा व्यक्ती कोण आहे हे एकदा आपण पाहूयात थोडंसं, कारण कविता इतकी मार्मिक आहे म्हणल्यानंतर त्याचा कवी पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पाब्लो नेरुडा was one of the most influential and widely read poet फ्रॉम चिली. चिली ही त्याच्या देशाचं नाव आहे. जसं आपण इंडियन पोएट म्हणतो, अमेरिकन पोएट म्हणतो, ब्रिटिश पोएट म्हणतो, इंग्लिश पोएट म्हणतो, बरोबर? तशा पद्धतीने ही वॉज अ चिलियन पोएट. खूप जास्त वाचकाच्या आवडीचा असणारा हा कवी. ही वॉज फॉर्मर सिनेटर ऑफ रिपब्लिक चिली. स्वतंत्र अशा किंवा गणतंत्र चिली या देशाचा तो एक सिनेटर होता, तिथला एक राजकारणी होता. ही वॉज अ नोबेल प्राइज विनर, ज्याच्याविषयी मी आता तुम्हाला बोलत होतो की त्याचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे. ही वॉज अ चिलियन पोएट. त्यानंतर ही वॉज अ नोबेल प्राइज विनर. काल पण आपण याच्याविषयी बोललेलो होतो की तुम्हाला मी प्रश्न विचारला होता की जगातलं सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता, तर तुम्ही तो नोबेल प्राइज सांगितलं होतं. नोबेल प्राइज का म्हटलं जातं ते पण सांगतो तुम्हाला, की हा शांततेसाठी दिला जाणारा पुरस्कार आहे, जो शांतता निर्माण करणारं साहित्य किंवा जगामध्ये की एखादं आउटस्टँडिंग पर्सनॅलिटी जर असेल, ती विज्ञानाच्या क्षेत्रामधली असेल, म्हणजे एखादा शास्त्रज्ञ असेल, बरोबर, तो साहित्यिक असेल, तर अशा व्यक्तींना हा शांततेचं नोबेल पारितोषिक दिलं जातं. आणि ही एक व्यक्ती नोबेल पारितोषिक मिळणार आहे. आपल्याकडे एक साहित्यिक आहेत, भारतीय साहित्यिक,
सांगता येईल का रे कोणाला नोबेल पारितोषिक मिळालेले साहित्यासाठी? अशी भारतीय व्यक्ती ज्या व्यक्तीला नोबेल पारितोषिक मिळालं. हरिओम. रवींद्रनाथ टागोर. एकदम बरोबर, छान. रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. बरोबर. मग आता या ठिकाणी त्यांनी शांततेसाठी कविता लिहिल्या. आपल्याला रवींद्रनाथ टागोरांच्या कविता पण अभ्यासायला एक कविता आपल्याला येणार आहे पुढं, त्याच्यावरती आपण नंतर बोलूयातच. एकच मिनिट. बर, पहा त्याच्यावरती आपण नंतर बोलणारच आहोत. त्यानंतर हा जो कवी आहे याला नोबेल पारितोषिक हे त्याच्या साहित्यासाठी मिळालं. त्यानंतर साहित्याचं अजून एक त्यांना इंटरनॅशनल पीस प्राइज तोही त्यांना मिळालेला आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार तोही त्यांच्या देशाकडून त्यांना मिळालेला होता. त्याचबरोबर हा जो कवी आहे या कवीने वयाच्या 14व्या वर्षी पहिली कविता लिहिली, म्हणजे कविता लिहिली. त्यांचा काव्यसंग्रह पण प्रकाशित झाला होता. या कविता महत्वाच्या का वाटतात? यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर या ठिकाणी डबल अर्थ देणारी कविता या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे इफ यू फॉरगेट मी, बरोबर, अशी एक कविता लिहिली. म्हणजे जर तुम्ही किंवा जर तुम्हाला विसरलात, बरोबर, अशा पद्धतीने अर्थ सांगणारी कविता त्याने लिहिली. त्यानंतर डोंट गो फार ऑफ, खूप लांब जाऊ नका किंवा बंद होऊ नका, अशा पद्धती म्हणजे नैतिक अर्थ देणाऱ्या कविता या कवीने लिहिल्या. त्यापैकी आपल्याला यू स्टार्ट डाईंग स्लोली ही वर्ल्ड फेमस असणारी पोएम या ठिकाणी आपल्याला शिकायला आहे. मग याच्यामध्ये त्या कवीने या कवितेचा अर्थ काय दिलेला आहे, तर तुम्ही आनंदी जीवनाची आशा गमावतात, तुम्ही हळूहळू मरत नाही. बरोबर, आपण जो अर्थ अगोदर पाहिला त्याच्यावरती आपण चर्चा केली. पण ही कविता तुम्ही हळूहळू आनंदी जीवनाची आशा गमावतात असा अर्थ देणारी ही कविता आहे. मग कसं, तर पहा एकदा मला सांगा रे, कवितेच्या पहिल्या स्टांजामध्ये किती ओळी येतात? कोण सांगताय? 5. सेकंड स्टांजामध्ये 3. हा, पहा पुढच्या स्टांजामध्ये पुन्हा वेगळ्या येतात. ओके, पुढच्या स्टांजामध्ये पुन्हा वेगळ्या असणाऱ्या ओळी आहेत, त्याच्या पुढच्या स्टांजामध्ये वेगळ्या आहेत, त्याच्या पुढच्या स्टांजामध्ये वेगळ्या येतात. अशा पद्धतीने इथं स्टांजा हा फिक्स नाही. जसं 4 लाईन पोएम जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये 4 ओळी फिक्स असतात. 1 ओळीची कविता आपण पाहिली, 2 ओळीची कवितेचं ध्रुवपदाविषयी आपण चर्चा केलेली होती, 3 ओळीची हायकू आपण पाहिली, 5 ओळीचं लिमरिक पाहिलं, 4 लाईन पोएम आहे, सॉनेट्स आहेत, बरोबर, असे वेगवेगळे कवितेचे प्रकार आहेत. मग मला सांगा बरं, ही कविता त्यापैकी कोणत्या प्रकारात बसते? किंवा याचं रायमिंग स्कीम कोणाला सांगता येईल का? हा, राईट, हरिओम, छान. फ्री वर्सी. काय? फ्री वर्सी. ओके, तर फ्री वर्स म्हणजे मुक्त छंदाची कविता आहे. कवीने याच्यामध्ये ते मीटर वापरलेलं नाही, बरोबर, जे मीटर कवितेच्या ओळी ठरवतं आणि त्याच्यावरती त्याचं राईम्स ठरवतं, बरोबर, तरी फ्री वर्स मधली कविता आहे. तर एकंदरीत आपण यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे काय ते कवीच्या माध्यमातून या ठिकाणी पाहूया. पहा, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, ज्यावेळेस मी कविता वाचतोय त्यावेळेस तुम्ही कवितेच्या ओळी पुस्तकांमध्ये पहा आणि समजून सांगताना तुम्ही स्क्रीनकडे पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याच्यात काही अवघड शब्द जर आले तर त्यांचे उच्चार पण कळून जातील आणि त्या अवघड शब्दांचे अर्थ पण कळून जातील. कारण आपल्याला जेव्हा व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन येतो किंवा ट्रान्सलेशन मध्ये काही शब्द येतात त्यावेळेस आपल्याला ते शब्द पुस्तकांमधूनच येत असतात. त्याच्यामुळे सगळे शब्द हे तुम्ही जेव्हा जेव्हा मी वाचतोय तेव्हा तेव्हा तुम्ही पुस्तकामध्ये पहा. ओके, मग या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट ऍप्रिशिएट युअर सेल्फ, यू स्टार्ट डाईंग स्लोली. कवी काय करतोय पहा. कवी या ठिकाणी तुम्हाला असं सांगतोय, ही वॉन्ट्स टू ट्राय टू टीच यू
अबाउट हाऊ टू लिव्ह अ हॅपी लाईफ. आनंदी जीवन कसं जगायचं हे तो आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय. पहा, त्याची पहिली त्याने सांगितलंय इथं. काल आपण जर तुम्ही असं केलं तर असं होईल, बरोबर, जर तुम्ही एक्सरसाइज नाही केली तर काय होईल, अशा गोष्टी आपण काल पाहिल्या, बरोबर. मग त्या पद्धतीने इथं सुद्धा जर तरची रचना दिलेली आहे आणि थोडक्यात निगेटिव्ह सेंटेन्स वापरलेले आहेत याच्यामध्ये आपण अनलेसची रचना पण करू शकतो, बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये असं, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल यू स्टार्ट डाईंग स्लोली, इफ यू डू नॉट रीड यू स्टार्ट डाईंग स्लोली, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ यू स्टार्ट डाईंग स्लोली. नंतर पुढे असं सांगितलंय, इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ यू स्टार्ट डाईंग स्लोली. पहा, मी तुम्हाला काल एक नियम पण सांगितला होता की इफचं वाक्य जर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर पुढचं वाक्य सिंपल फ्युचर टेन्स मध्ये असतं. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर सिंपल फ्युचर आलेला नाही, हे लक्षात घ्या. सिंपल फ्युचर आलेला नाही, पुढे पण सिंपल प्रेझेंट टेन्स आलं. असं कधी कधी अपवादात्मक पद्धतीने होतं. पण जर तुम्ही पुढच्या सेंटेन्सचा अर्थ जर पाहिला, यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही हळूहळू आनंदी जीवनाची आशा गमावतात. मग गमावली आहे का? नाही. आपलं गमवायची आहे का? नाही. म्हणजे याच्यामध्ये थोडक्यात अर्थ हा फ्युचर दाखवतो. तुम्ही आनंदी जीवनाची आशा गमावतात असं त्याचा अर्थ दाखवला जातोय. म्हणून या ठिकाणी जर ग्रॅमॅटिकल रूलनुसार जरी गेला आपण तरी सेंटेन्स बरोबर आहे. मग कवीच्या मते तुम्ही प्रवास केला पाहिजे. काय? तुम्ही प्रवास केला पाहिजे, तुम्ही वाचलं पाहिजे. जर तुम्ही वाचलं नाही तर काय होईल? जर तुम्ही वाचलं नाही तर आनंदी जीवनाची आशा तुम्ही गमावणार आहात, बरोबर. जर तुम्ही फिरले नाही, जर तुम्ही प्रवासासाठी गेले नाही तर तुम्ही आनंदी जीवनाची आशा गमावणार आहात असं तो म्हणतो. तुम्ही गमवाल, बरोबर, अशा पद्धतीने म्हणतो. त्यानंतर इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, तुम्ही जर जीवनाचा आवाज ऐकला नाही. जीवनाचा आवाज म्हणजे काय? जीवन बोलायला येणार आहे काय? आनंदी राहा हस म्हणून? नाही. जीवन आपल्याला हसायला सांगणार नाहीये. आपल्या आंतरिक अनुभूती, आपल्या आंतरिक ज्या शक्ती आहेत त्या शक्ती आपल्याला सांगत असतात हसा, रडा, किंवा तुम्ही इमोशनल झालं पाहिजे, बरोबर. या सगळ्या ज्या भावना आहेत त्या भावना आपल्या अंतर्मनामधूनच येत असतात. आपल्यामध्ये त्या उपजतच असतात. जेव्हा आपल्याला कळत नव्हतं ना तेव्हा आपल्याला भूक लागली की आपल्याला रडायचं कळलं होतं, बरोबर. रडावं लागतं, रडलं का मग घरचे पाणी तरी देतील, नाही तर भाकर तरी देतील, किंवा आपल्याला काहीतरी खाऊ तरी घालतील, बरोबर. हे आपल्याला लहानपणीच कळलेलं होतं, बरोबर. मोठं झाल्यानंतर माणसाला रडायचं कोणत्या परिस्थितीत हे सुद्धा माणसाला कदाचित कळत नाही, बरोबर. किंवा माणसाने आपल्या भावना कशा व्यक्त करायच्या हे पण कळत नाही, बरोबर. एखाद्याच्या तिथं काहीतरी वाईट घटना घडलेली असते ना आपण बाजूला बसून हसत असतो. एखाद्याच्या तिथं काहीतरी चांगला कार्यक्रम असतो, आनंदाचा क्षण असतो आणि आपण दुःख व्यक्त करत असतो, बरोबर. इट इज अ लुझिंग होप ऑफ हॅपी फ्युचर. यालाच म्हणतात की आपण आनंदी जीवनाची आशा गमावणे. दुसऱ्याच्या आनंदात आनंदी होणं, दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होणं, ही गोष्ट जर आपल्याला जमली तर आपण निश्चित जगातले सर्वात सुंदर व्यक्ती आहोत, आपण जगातले सर्वात चांगले व्यक्ती आहोत असं त्याचा अर्थ होतो. मग कवीने काय सांगितलं की तुम्ही प्रवास केला पाहिजे. जर नाही केला आनंदी जीवनाची आशा गमावाल. का तसं म्हटलंय बरं? मग प्रवास करायचं म्हणलं खर्च लागणार आहे. खर्च कोण देईल आपल्याला, बरोबर. जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कमावलेल्या पैशाचा काही उपयोग हा तुम्हाला फिरण्यासाठी करावा लागणार आहे. नवीन ठिकाणांना भेटी द्या, तुम्हाला खूप ज्ञान त्याच्यातून मिळेल. नवीन ठिकाणं तुम्हाला माहिती होतील, बरोबर. नवीन लोकांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यापासून पण खूप सारी माहिती मिळते, बरोबर. आनंदी जीवन कसं जगायचं हे चांगल्या व्यक्तींच्या सानिध्यात गेल्यानंतरच कळतं. वाईटाची सवय आपल्याला पटकन लागते, वाईटाचं आकर्षण आपल्याला खूप असतं. पण एकंदरीत कवीच्या मते इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, तुम्ही तुमच्या जीवनाचा आवाज जर ऐकला नाही, जीवन कोणत्या दिशेने तुम्हाला जायला सांगताय, तुमच्या जीवनाचा ओघ काय आहे, कल काय आहे, तो जर तुम्हाला समजला नाही तर तुम्ही आनंदी जीवनाची आशा गमावतात. पुढची सेंटेन्स ते सांगामधली त्याने सांगितली, इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ, इट इज द मोस्ट व्हॅल्युएबल थिंग इन आवर लाईफ. आपल्या जीवनातली खूप मौल्यवान गोष्ट आहे. इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ यू स्टार्ट डाईंग स्लोली. जर तुम्ही स्वतःची प्रशंसा केली नाही ना तर तुम्ही आनंदी जीवनाची आशा गमावतात. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? तुम्हाला स्वतःची प्रशंसा करावं लागणार आहे. मग प्रशंसा फोलकट नाही, मी वाईट वागलो त्याचं मला खूप चांगलं वाटतंय, याला प्रशंसा म्हणत नाही. याला आपण आपला स्वार्थ म्हणू शकतो. ओके. मग जर आपल्याला
आनंदी जीवन जगायचं असेल तर आपल्या चांगल्या गोष्टींची प्रशंसा आपल्याला करता आली पाहिजे. आपण वाईट मित्रांच्या टोळीत आहोत, ही कशी आली प्रशंसा? आपण चांगल्या लोकांच्या सानिध्यात असू तर आपली मग वावा होते, बरोबर. आणि ती वावा आपण स्वतःची सुद्धा स्वतः केली पाहिजे, तरच आपण आनंदी जीवन जगणार आहोत. आणि जर हे नाही केलं तर आपण आनंदी जीवनाची आशा गमावणार आहोत. पहिल्या स्टांजामध्ये तुम्हाला कळून जाईल व्हॉट इज द थीम ऑफ दिस पोएम. थीम ऑफ दिस पोएम इज inspirational and motivational. This poem motivates or inspires to the reader. ही कविता जी आहे poem motivates and inspire, to motivate as well as inspire to the reader. वाचकाला ही कविता प्रेरित करते, प्रोत्साहित करते, बरोबर. तुम्हाला थोडक्यात चांगलं जीवन जगण्यासाठी प्रवृत्त पण करते. तुम्हाला म्हणजे मी तुम्ही सगळेच आलो त्याच्यामध्ये. तुम्ही म्हणजे मी फक्त काय तुम्हाला उपदेश करायला नाही. मला जर माझं आनंदी जीवन जगायचं असेल तर मी पण कवीचं ऐकलं पाहिजे, बरोबर. कवीने त्याच्या अनुभवामधून हे सांगितलेलं आहे, लक्षात ना. त्याच्यानंतर पुढे म्हणजे एकंदरीत अनुभव मी का म्हणलो तर तुम्हाला सांगितलं की वयाच्या 14व्या वर्षी त्याने कविता लिहायला सुरू केल्या आणि वयाच्या समजा त्याचा जन्म हा 1904चा आहे. ही ओन नोबेल प्राइज इन 1971. 1971ला त्याला नोबेल पारितोषिक मिळालं आणि 1973ला या व्यक्तीचा मृत्यू झाला. हे लक्षात घ्या. म्हणजे कवी किंवा कोणताही स्पीकर हा त्याचा अनुभव तुमच्या समोर मांडत असतो आणि त्याचा अनुभव घेऊन आपल्याला आनंदी जीवन जगायचं असतं. ओके. दुःखी जीवन जगायला भरपूर गोष्टी येतात. एखाद्याला शिवीद्या लोक येऊन तोंड फोडतात, बरोबर, आपल्याला मारतात. मग आपल्या तोंडाची काही चुकी चुकतात आपल्या जिभीची, जीभ बाहेर येऊन बोलते, बरोबर, आणि आत जाऊन बसते. मार सगळ्या शरीराला खावा लागतो, बरोबर. म्हणजे काय, आनंदी जीवन जर जगायचं असेल तर कदाचित आपल्याला आपल्या जिभेवरती पण नियंत्रण ठेवावं लागेल. ओके. आपल्याला दुसऱ्यांविषयी कटुता बाळगता येणार नाही. कटुता बाळगली आपण मनात खातर स्वतःला. ओके. मग आनंदी जीवनासाठी त्यांनी दिलेले सल्ले खूप महत्वाचे. सेकंड स्टांजा पहा. इफ यू किल युअर सेल्फ इस्टीम, इफ यू kill your self-esteem when you do not let others help you, you start dying slowly. आता इथे जेव्हा त्याने इफची रचना बदलली, व्हेनची रचना सुरू केली. ओके. जरी कोणत्याही रचना त्याने इथं वापरल्या असतील तरी त्याने ऍडव्हर्ब क्लॉजेस वापरलाय. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन, अशा पद्धतीच्या गोष्टी वापरल्या. तो म्हणतो जेव्हा तुम्ही तुमचा आत्मसन्मान, सेल्फ इस्टीमचा अर्थ दिला इकडे पहा. अ फिलिंग ऑफ बीइंग हॅपी विथ युअर ओन कॅरेक्टर अँड ऍक्टिव्हिटीज ॲबिलिटीज, सेल्फ रिस्पेक्ट. आता सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ इस्टीम म्हणजे आत्मसन्मान. जर तुम्ही तुमचा आत्मसन्मान मारला, माणूस आत्मसन्मान केव्हा मारतो माहिती का? माणूस जेव्हा लाचार होतो. आणि माणूस लाचार हा स्वतःच्या चुकांमुळे होतो फक्त. हे नीट लक्षात ठेवा. जर आपण चुका केल्या नाही तर आपल्या जगात लाचार व्हायची काहीच गरज नाही. कवी काय म्हणतो की जर तुम्ही तुमचा आत्मसन्मान मारला दुसऱ्यांसाठी, बरोबर, तर तुम्ही आनंदी जीवनाची आशा गमावतात. काय म्हणतो? तुम्ही आनंदी जीवनाची आशा गमावतात. वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, जर जेव्हा तुम्हाला दुसरे मदत करणार नाही तेव्हा तुम्ही आनंदी जीवनाची आशा गमावतात. पहा, आपल्या घरात साध्या गोष्टी आहेत. आपण जगातले खूप श्रीमंत व्यक्ती नाही आहेत. आपण मिडल क्लास फॅमिलीमध्ये येतो. आपण सामान्य लोक आहोत, बरोबर. जेव्हा आपल्याकडे कोणीतरी कशाची तरी डिमांड करतं ना, काहीतरी मागणी करतं ना, त्यावेळेस आपण त्या व्यक्तीला, जर आपल्याकडे ते शक्य असेल तर आपण त्या व्यक्तीला ते दिलं पाहिजे. त्याचं कारण आहे, पहा, आपल्याला एखाद्याने पाण्याचा ग्लास मागितला आणि जर तो आपण दिला नाही आणि समोरच्याला जर आपण सुई मागितली आणि त्याने जर ती दिली नाही तर आपला अपमान हा सुईसाठी होतो. हे नीट लक्षात ठेवायचं, बरोबर. म्हणजे एखाद्याने तुमच्याकडे एखादी गरज पूर्ण करण्यासाठी एखादी गोष्ट मागितलेली असेल, एखादी वस्तू मागितलेली असेल, तर त्याला तुमच्याकडे शक्य तुमची पात्रता असेल तर त्या व्यक्तीला ते देऊन टाका. कारण पुढच्या वेळेस आपण कितीही श्रीमंत असलो तर श्रीमंताचा अपमान हा फक्त सुईसाठी होतो. हे लक्षात घ्या. आणि जेव्हा आपण दुसऱ्याला मदत करतो तेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याला मदत करतो. नाहीतर कोणी कोणाला मदत करायला बसलेलं नाही. पुण्यासारख्या ठिकाणी जा, मुंबईसारख्या ठिकाणी जा, शेजारच्या माणसाला कोणी ओळखत नाही, बरोबर. म्हणजेच मला याच्यातून एकच गोष्ट तुम्हाला क्लिअर करायची आहे
की आपण अशी व्यक्ती असलो पाहिजेत की आपण समोरच्याला मदत केली पाहिजे, म्हणजे समोरची व्यक्ती आपल्याला मदत करेल. म्हणजे आपण जर समोरच्याला मदत करणारे असू तर समोरच्याकडून आपण मदतीची अपेक्षा केली पाहिजे. आपण दुसऱ्यावरती टिंगल करणारे असू तर आपल्याला टिंगल सहन झाली पाहिजे. जर आपण दुसऱ्यावरती बोलणारे असू तर लोक आपल्याला बोलतील त्यावेळेस आपण ऐकायची तरी भूमिका घेतली पाहिजे. म्हणजे याच्यातून कवी आपल्याला खूप सारा मार्मिक संदेश देतोय की तुम्ही चांगलं कसं राहिलं पाहिजे, तुम्ही आनंदी जीवनाची आशा कशी धरली पाहिजे, बरोबर, गमावली नाही पाहिजे, कशी धरली पाहिजे हे आपल्याला तो सांगतोय. आपण आनंदी कसे राहिलं पाहिजे भविष्यामध्ये हे सगळं आपल्याला तो इथून सांगतो. पण तर एकंदरीत थोडक्यात त्या गोष्टीवरती आपण नंतर बोलूयात की बॅड क्वालिटीज अँड गुड क्वालिटीज ऑफ गर्ल ऑर बॉय, बरोबर, त्याच्याविषयी आपण नंतर बोलूयात. नंतर पुढचा थर्ड स्टांजा जर तुम्ही पाहिला तर थर्ड स्टांजामध्ये पहा, इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, जर तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम बनले. पहा, लिकर कंडिशन अँड लिबिडनल फोर्सेस ह्याच्या दोन गोष्टी आहेत, ह्या मानसिक दृष्ट्या व्यक्तीवरती प्रभुत्व निर्माण करतात. आपल्या मनाच्या दोन म्हणजे मेंदूचे दोन भाग असतात असं लोक म्हणतात. डावा मेंदू असतो, उजवा मेंदू असतो, बरोबर. काही लोक म्हणतात की सकारात्मक मन असतं, नकारात्मक मन असतं, बरोबर. नकारात्मक मनामध्ये लिकर कंडिशन आणि लिबिडनल फोर्सेस हे असतात. लिकर कंडिशन म्हणजे काय, दारू पिणारा व्यक्ती, बरोबर, ज्याला त्याच्याशिवाय राहत नाही असा व्यक्ती तो लिकर कंडिशन मध्ये येतो. आणि लिबिडनल फोर्सेस म्हणजे ज्या आपल्यामध्ये असणाऱ्या ज्या काही भावना असतात त्या भावनांना निर्माण करतात अशा गोष्टी, बरोबर. मग थोडक्यात आपल्यावरती प्रभुत्व कोणाचं असतं, वाईट सवयीचं आपल्यावरती खूप मोठं प्रभुत्व असतं. चांगल्या गोष्टी आपण लवकर करत नाही, बरोबर, वाईट गोष्टीला आपण पटकन तयार होतो, मग त्या कोणत्याही असू द्या. इवन मोबाईल पाहायचा जरी असेल, बरोबर, मोबाईलला काय पाहिलं पाहिजे हे आपलं आपण ठरवायचंय. ओके, मग मोबाईलला काहीतरी पाहणं ही तुमची लिबिडनल फोर्सेस आहे. थोडक्यात याच्याही पेक्षा आणखी गोष्टी सांगतो तुम्हाला की सवय कशी असते. पहा, चहा पिण्याची सवय साधी गोष्ट आहे. सकाळी चहा पिल्याशिवाय थोडक्यात आपल्या दिवसाची सुरुवात होत नाही. आपण स्टोरी ऑफ टी मागच्या वर्षीच्या प्रकरणामध्ये पण ते पाहिलेलं आहे, बरोबर. मग त्याच्यामध्ये थोडक्यात असणारे घटक जे आहेत ते माणसाला मानसिकदृष्ट्या तयार करतात की तुम्हाला चहा पिलाच पाहिजे, बरोबर, कारण त्याच्यात ते घटक दिलेले, फिनाईन दिलेलं आहे, कॅफेन दिलेलं आहे, बरोबर. ते माणसाला सवय लावतं, लत लावण्याचा प्रयत्न करतो. मग या ठिकाणी कवी म्हणतात की इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, जर तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम झाले तरी तुम्ही आनंदी जीवनाची आशा गमावणार आहात. सवय जर चांगली असेल तर ठीक आहे, पण सवय जर वाईट असेल तर मग मात्र आपल्याला वाईट करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. इव्हन पैशाची सवय लागली तर माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, बरोबर. आणि मग ते जर जायचं नसेल तर आपण चांगली कामं करणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे असं सांगितलंय, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, तुम्ही रोज एकाच मार्गावरती चालत राहिले. मग इथं मार्ग म्हणजे फिजिकल गोष्ट घेऊ नका की आपल्या घराकडे जाणारा रस्ता. ती सवय तर आपल्याला इतकी भयानक लागलेली आहे, अंधार पडल्याच्या नंतर तुम्हाला बांधावरून जाणारा जर तुमचा रस्ता असेल ना, किंवा तुमची पाऊलवाट जर घराकडे जाणारी असेल ना, तर किती अंधार पडू जर तुम्ही पाऊल चुकवत नाही. इव्हन तुम्ही सायकल घेऊन जात असले किंवा गाडी घेऊन जात असले, तुम्ही बांधावरून बरोबर घरी जाणार. मग पाच सवयीचा परिणाम किती मोठा असतो. हे झालं फिजिकल गोष्ट. मग सवयी वाईट जर असतील तर एवढंच काय, आपला मोबाईल हातामध्ये घ्या आणि मोबाईल हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला कॉलिंग करायचं असेल ना, तुम्ही कॉलिंग करायचं सोडून पहिलं तुम्ही फोन उघडला की लगेच तुमची फोटो फिरतात आणि कुठे जातात, व्हॉट्सअपमध्ये जातील, फेसबुकमध्ये जातील, इन्स्टामध्ये जातील, स्नॅपमध्ये जातील, आणखी तुम्ही कोणकोणते मीडियाचे साधनं वापरतात त्याच्यामध्ये जाईल. त्याचा आणि तुमचा काही संबंध नाहीये तसं पाहिलं तर. पण मनाला त्याची सवय लागली आणि बोटाला वळण लागले, आधी तिकडे जायचं, विसरून जातो आपल्याला फोन करायचा आहे. 10 मिनिटांनी लक्षात फोन करायचा होता, 5 मिनिटांपूर्वीच राहून गेलं. म्हणजे इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स अँड वॉकिंग ऑन द सेम पाथ एव्हरी डे, किंवा वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही आनंदी जीवनाची आशा गमावता. ओके, असं कवी त्या ठिकाणी म्हणतो. त्यानंतर पुढे सांगितलंय, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, जर तुम्ही तुमचा नित्यक्रम बदलला नाही, काय, जर तुम्ही तुमचा नित्यक्रम बदलला नाही तरी तुम्ही आनंदी जीवनाची आशा गमावणार आहात. कसं नित्यक्रम बदलायचं म्हणजे काय, पहा, आता तुम्हाला सवय लागली असेल उशिरापर्यंत झोपण्याची, उद्यापासून सवय बदलून टाका. पहाटे 5ला उठायचं, एक्सरसाइज करायची, नाश्ता करायचा, जेवण करायचं,
क्रम ठरवून घ्यायचा, आनंदी जीवन जगायचं. कोणाचा माईक ऑन आहे रे? मी इथून काढून टाकी ना. मोबाईल मध्ये जास्त डोकं घालायचं नाही, फक्त कानाने ऐकायचं काम करा, डोळ्यासमोर पुस्तक ठेवा. बर, तर पहा, आनंदी जीवनाची आशा आपण केव्हा गमावतो? जेव्हा आपण आपला नित्यक्रम बदलत नाही तेव्हा. मग नित्यक्रम म्हणजे काय? रोज रोज एकच गोष्ट करणे, बरोबर? ती आपल्याला बदलून काय केली पाहिजे? आपण आनंदी जीवन जर जगायचं असेल तर आपण नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. अरमान, मला फोनमध्ये अजिबात किडे नको आहेत. लय वळवळ करायची नाही, तर घरी फोन करून सांगा ते बंद करायचं लगेच. मग डायरेक्ट क्लासमध्ये यायचं, ऑनलाईन यायचं नाही अजिबात. तर पहा, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, जर तुम्ही तुमचा नित्यक्रम बदलला नाही तर तुम्ही आनंदी जीवनाची आशा गमावणार आहात. इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, डिफरंट कलर म्हणजे काय जोकर व्हायचंय का? नाही, पण आपल्याकडे अशा पद्धतीचे आपले कपडे असले पाहिजेत की जेणेकरून आपल्याला नवीन नवीन बदल करता आले पाहिजेत, बरोबर? बदलून कपडे घालता आले पाहिजे. शाळेचा ड्रेस पहा बरं तुमचा, तुम्हीच वैतागलेले असता. कधीतरी तुम्ही रोज तेच शूज, तेच तोच ड्रेस घालून येता. काही मुलं तर असे येतं, वाढदिवस नसताना वाढदिवस सांगतात शाळेमध्ये, बरोबर? शूज पाण्याने भिजला, पाऊस नाही तरी भिजतो, बरोबर? कोणाचा तरी तुटतो, अशी कारणं तुम्ही देता. का देता? तर तुम्ही त्याने बोर झालेले असता. म्हणजे मला हे सांगायचंय, बर, आता एक जणाला मी डायरेक्ट यातून रिमूव्ह करून टाकल्या, त्याला आता पुन्हा घेणार नाही मी. आता नंतर बघू त्याचं काय ते. फोनमध्ये अजिबात कोणीच काही करायचं नाही. तर पहा, इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर, जर तुम्ही वेगवेगळे रंग परिधान केले नाही. मग पहा, बटरफ्लाय जर आपण म्हणलं, फुलपाखरू, हे सगळ्यात आनंदी असणार आहे. त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत ते बटरफ्लाय, त्याचं एक 10-11 दिवसाचं काहीतरी आयुष्य असं मी ऐकलेलं आहे, बरोबर? म्हणजे कोशामधून बाहेर आल्याच्या नंतर 10-11 दिवसाचं त्याचं आयुष्य असतं. आणि या फुलावरून त्या फुलावरती जाणं, बागडणं आणि निसर्गाचे वेगवेगळे रंग, सप्तरंग परिधान करणं, बरोबर? हे त्याला निसर्गाने दिलेली देणगी आहे. आणि मग ही निसर्गाने दिलेली देणगी थोडक्यात अशी आहे की तो वेगवेगळे रंग परिधान करतो, वाटेल त्या फुलावरती बसतो, वाटेल त्या झाडावरती जातो, वाटेल तसं बरारा घेतो, बरोबर? म्हणजेच थोडक्यात काय, तर तो आनंदी जीवन जगत आहे. आपणही तसंच करायचं. मग आपण लगेच उद्या तास संपल्यानंतर म्हणजे मला सरांनी सांगितलंय, आनंदी जीवन जगायचं असेल तर वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान केले पाहिजेत. वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करणं हे त्याचं उत्तर नाही, किंवा तुम्ही घरच्यांना त्या गोष्टीसाठी मागणी करणं हे पण नाही. ओके, तुम्ही काय केलं पाहिजे, तर जे आहे त्याच्यात पण समाधान मानता आलं पाहिजे. कारण आनंदी जीवन जगण्याचं तेही माध्यम आहे, हे पण लक्षात घ्या. आपल्या गरजांसाठी आपण फोन मागणं घरच्यांकडं आणि त्याच्यासाठी रडत बसणं म्हणजे दुःख आहे. काय दुःख आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलंय, ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, यू स्टार्ट डाईंग स्लोली. इफ यू डू नॉट स्पीक दोज यू डोंट नो, यू स्टार्ट डाईंग स्लोली. कवीने या ठिकाणी आणखीन एक गोष्ट सांगितली आहे. ती अशी सांगितली आहे की तुम्ही आनंदी जीवनाची आशा कशी गमावता. अनोळखी व्यक्तीशी जर तुम्ही बोलले नाही तरी तुम्ही आनंदी जीवनाची आशा गमावता. मग कसं? मग कोणालाही म्हणायचंय का हाय हॅलो काय चाललंय तुमचं, असं कोणालाही म्हणायचंय का? नाही म्हणायचं. ओके, म्हणजे काय, जर आपल्या घरी एखादा पाहुणा आला असेल तर त्या पाहुण्याला पाणी विचारणं, कुठले आहेत ते विचारणं, बरोबर, चहा विचारणं, ही आपल्या घराची नम्रता आहे.
लोक म्हणतात अरे त्यांच्या घरची मुलं ना खूप चांगली आहेत, आम्हाला कमीत कमी पाणी चहा तरी विचारला, आमची विचारपूस केली. बरोबर. घरी आलेल्या पाहुण्याशी आपण नम्रतेने वागलं पाहिजे. आपल्या घरी आलेल्या पाहुण्या जर आपण म्हणलं बरं झालं तुम्ही आले आमच्या घरी, कोण नाही नंतर या, मग पाहुणा जर 100 किलोमीटरवरून आलेला असेल तर लक्षात आलं. म्हणजे काय, आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा आपण आदर करणं, आदरातिथ्य करणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्या घराची नम्रता समजते. ओके. मग या ठिकाणी कवीने असं सांगितलंय, यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो यू स्टार्ट डाईंग स्लोली. आता यू स्टार्ट डाईंग स्लोली ही सेंटेन्स जर तुम्ही पाहिली ना तर या सेंटेन्समध्ये रिपिटेशन आणि ॲलिट्रेशन ही दोन्ही अलंकार त्याच्यामध्ये आलेले आहेत बरं का. कारण यू स्टार्ट डाईंग स्लोली ही जी सेंटेन्स आहे ती पुन्हा पुन्हा रिपीट होते प्रत्येक स्टांजाच्या खाली, आणि त्याच्यामध्ये स्टार्ट आणि स्लोली याचा एसएस पण रिपीट होतो. दोन्ही ॲलिट्रेशन आणि रिपिटेशनची उदाहरणं आहेत. बरोबर. इट इज कॉल्ड एज अॅनाफोरा. याला अॅनाफोरा सुद्धा तुम्ही म्हणू शकता. बरोबर. अॅनाफोरा म्हणजे अ काइंड ऑफ रिपिटेशन. इट इज अ काइंड ऑफ रिपिटेशन. एक प्रकारचं ते पुनरावृत्ती दर्शक अलंकार आहे अॅनाफोरा. बरोबर. म्हणजे जेव्हा सेंटेन्स पुन्हा पुन्हा रिपीट होते किंवा त्याच्यामधले अलंकार पुन्हा पुन्हा रिपीट होतात तेव्हा त्या ठिकाणी अॅनाफोरा होतो. कुठेतरी लिहून ठेवा पेन्सिलने, अॅनाफोरा. बरोबर. काइंड ऑफ रिपिटेशन, ॲलिट्रेशन, रिपिटेशन आणि अॅनाफोरा हे 3 गोष्टी ते लिहून ठेवा. फ्री वर्स आहे ते तुम्हाला वैशिष्ट्यांमध्ये येईल किंवा तुमच्या रायमिंग स्कीम मध्ये पण तुम्हाला लिहावं लागणार आहे. म्हणजे द पोएम हॅज नो राईम, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज फ्री वर्स. त्याच्यामुळे याला फ्री वर्स असं म्हणतात. बरोबर. असं तुम्हाला द्यावं लागणार. पाय या स्टांजामध्ये काय दिलंय, इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. तुम्ही आनंदी जीवनाची आशा गमावता. पुढची स्टांजा आहे पहा त्या ठिकाणी दिलेली.